नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता हे 5 दिवसांची घर अगदी आपल्या ताब्यातून जाणार नाही, त्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे म्हणून सुमित्रा देवाचे आभार मानते. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, अगं आपल्याला 5 दिवसांची मुदत वाढ मिळालेली आहे. अगं आपल्यावर असणारं संकट टळलेले नाही हे लक्षात घे. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना, पण अहो बुडत्याला अगदी काडीचा आधार असं काहीतरी म्हणतात, तसे आहे तर. आणि खरंच सांगते मी तुम्हाला की जेव्हा लिलाव सुरू होता तेव्हा खरंच माझ्या जीवात जीव नव्हता. आता सगळेजण अगदी घरामध्ये आहेत एकत्र आणि सगळेजण सुमित्राचं हे बोलणं ऐकत आहे. त्यावरती सुमित्रा पुन्हा म्हणते की जेव्हा ऐश्वर्याला बघितलं तर तेव्हा खरंच मला धडधडायलाच लागलं होतं. नाना म्हणतात की हो ना, आपल्या सौमित्रा आणि अवंतिका यांनी दोघांनी जे करून दाखवलं ना, त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. त्यावरती सारंग म्हणतं की हो ना खरंच. जेव्हा मात्र आता दादा वहिनींनी त्या म्हणजे मॅनेजरच्या तोंडावर जी नोटीस फेकली तेव्हा मात्र खरंच चेहरे बघण्यासारखे झाले होते. आता सगळ्यांना मात्र सारंगचं हे बोलणं अगदी ऐकून हसू येत असतं. त्यावरती जानकी सुद्धा त्या दोघांचं कौतुक करत म्हणते की खरंच सारंग भाऊजी एकदम बरोबर बोलतात. सौमित्र, अवंतिका, खरंच तुम्ही काय खिंड अशी लढवली आणि खरंच मला अगदी कौतुक वाटतं तुमचं. त्यावरती नाना म्हणतात की जानकी हे बघ, अगं पण लढाई जिंकण्यात अजून बाकी आहे ग. अगं जे झालं ते झालं, पण यातून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करायला पाहिजे. बरं मला सांग की तुम्ही तिघांनी मात्र पुढे काय करण्याचं ठरवलेलं आहे बरं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, पैसे जमवणं हा एकच पर्याय आपल्याकडे बाकी आहे, पण इलेक्शन शिवाय आता निवडून आल्यानंतर पैसे जमवलं आपल्याला खरंच खूप कठीण जाईल. काहीतरी आता आपल्याला करावं लागेल. त्यावरती सौमित्र म्हणतो की पैसे जमवता जमवता मात्र आपल्याला मास्कमॅनचा सुद्धा शोध अगदी चालू ठेवावा लागेल आणि ह्या सगळ्याचा मूळ आहे तो शेवटी तोच आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की हो सौमित्र एकदम अगदी करेक्ट बोलला, कारण डायरेक्ट मुळावर आपल्याला घाव घालावा लागेल. तर किंतु आता लताबाईला मायाचा संशय आलेला आहे. आता मनात ती अगदी इकडे तिकडे त्या मायेला शोधते. कुठे गेली असेल अचानक निघून आता, आणि त्या मायेचं नक्की काय सुरू आहे तेच मला नाही कळत. नक्की काहीतरी गडबड आहे हे नक्की आहे असे आता ही लताबाई ओळखते. काही झाले तरी मायावर मात्र मला बारीक लक्ष ठेवावंच लागेल. आणि मायाच्या रूम मधून मात्र मला मास्कमॅनचा सुद्धा आवाज आला होता हे मात्र तिला आठवते आणि या सगळ्याचा मात्र ती मायाच्या बाबतीत विचार करत आहे. तेव्हा आता लताबाईने तिला फोनवर बोलताना ऐकलं होतं. तेव्हा ती जेव्हा माया म्हणते, माया खूप घाबरलेली असते आणि आता कुणाशी बोलत होती जेव्हा तिला लताबाईंनी विचारलेलं होतं त्यावेळेस मात्र तिने खोटं उत्तर दिलं होतं. आणि तेव्हा मात्र मायाने तिला सांगितलेलं आहे की मास्कमॅनचा तिला फोन धमकवण्यासाठी आला होता. त्यामुळे ही माया नक्की काय करते आणि तिच्या वागण्याचा अंदाज मला नक्की घ्यावाच लागेल असे आता लताबाई ठरवते. त्यानंतर आता इकडे ही माया आता मॅनेजर आणि तिचे जे काही तेथे लिलावासाठी आलेले अधिकारी आहे तर त्यांना बोलावून घरी घेते आणि त्यांना म्हणते की हे झालंच कसं. लिलाव अगदी जो ठरलेला होता तो झालाच नाही म्हणून त्यांना ती बोलत असते. तेवढ्यात तो मॅनेजर खूप घाबरलेला म्हणतो की सगळं काही होत होतं पण मध्येच, आणि तेवढ्यात मात्र आता ही माया जोरात त्याच्या कानामागे देते. मास्कमॅनच्या वेशामध्ये ती आता त्यांच्यासमोर आलेली आहे. अगदी हिचा खरा चेहरा मात्र ती सुद्धा तो ओळखून देत नाही. आणि त्या सौमित्राने मात्र आता जे काही हे स्टेक वॉरंट आणलेलं आहे त्यामुळे ही संधी आपल्या हातून निसटली, पण परत मात्र असं होऊन द्यायचं नाही असे त्यांना बजावते. अगदी डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवायला सांगते. ती काही झाले तरी त्या रणदेवांना मात्र यामध्ये यशस्वी नाही होऊन द्यायचं आणि याद राखा लिलाव हा झालाच पाहिजे असं मास्कमॅनच्या आवाजात त्यांच्याशी बोलते आणि पुन्हा ते मॅनेजरची रागाने गचंडी धरते. तेव्हा ते हो म्हणून आता तेथून निघून जातात. मात्र आता रागाने ती आपल्या डोक्याचा मास्क वगैरे काढते आणि म्हणते की जानकी, तुझं घर मात्र माझ्या ताब्यात येऊ किंवा नको येऊ, तू मात्र माझ्या पायाशी नक्की येणार आहे, लक्षात ठेव. काही झालं तरी तुला शेवटी माझ्यासमोर झुकावं लागेलच. त्यानंतर आता इकडे सयाजी तर खूपच भडकलेला आहे. कावेरीवर तो हात उचलतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा जाऊन द्या, ती म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे, त्यापेक्षा मात्र त्या रणदिव्यांना रस्त्यावर कसं आणायचं याचा जरा विचार करा. त्यावरती कावेरी काकू रागानेच विचारतात की म्हणजे नक्की काय करायचं ग तुला. आणि रणदिव्यांच्या घराचा लिलाव झालाच नाही हे ऐकून कावेरी काकूला आनंद होतो. त्याबद्दल मात्र ती ऐश्वर्याला विचारते. त्यावेळेस मात्र आता लगेच सयाजीराव कावेरीला म्हणतो की तुझ्यासारखी जे काही दळभद्री लोक आहेत ना, हात अगदी लिलाव झालेला नाही, त्यामुळे आता एक लक्षात ठेवायचं, 5च दिवसात हे शेवटी होणार आहे म्हणजे आहे. त्यावेळी कावेरी काकू न घाबरता म्हणतात की देव न करो आणि त्यांच्यावर ही वेळ कधीही यायला नकोय आणि त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर पडावे लागले तर मात्र हे खूप वाईट आहे, बिचारे लोक आहेत ते. तर सयाजी जोरात आता कावेरी काकूवर ओरडतो. कावेरी काकूला धमकावतो की तुझं तोंड बंद ठेव, जरीही लिलाव आज झाला नसेल
पण 5 दिवसात मात्र तो नक्की होईल हे लक्षात ठेव. त्या रणदेव्यांनी माझ्या आयुष्याला घराच्या बाहेर काढलं, मग त्यांना मी त्यांची अवकात दाखवल्याशिवाय नाही राहणार हे लक्षात ठेव. त्यानंतर आता इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये नाना सगळ्यांना म्हणतात की जानकी आणि पोरांनो हे बघा, काही झालं तरी आता 5 दिवसात जीवाचं रान करून आपल्याला हे घर वाचवावं लागेल. काही झालं तरी आता केवळ आपल्या कुटुंबाचा एकदा विचार करा. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो नाना, तुम्ही काळजी करू नका. आणि हे बघा नाना, या घरातील प्रत्येक व्यक्तीने अगोदर स्वतःचा म्हणजे पेक्षा घराचा विचार केलेला आहे आणि यापुढे सुद्धा मात्र ते करत राहतील. त्यानंतर जानकी म्हणते की हो नाना, आपण जर एकत्र आलो तर या घरातील सगळी एक वीट सुद्धा अगदी तिला धक्का लागत नाही हे लक्षात ठेवा. आपण एकत्र येऊन सगळे काही अगदी नेटाने लढूयात. त्यावरती सौमित्र म्हणतो की आता आपल्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असेल तर तो म्हणजे पैसे उभं करणं. त्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला हवा. त्यावरती नाना म्हणतात की अरे सौमित्र, पैसे कसे उभे करायचे हे मात्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ऋषिकेश, तू पाटील साहेबांना फोन कर आणि आता तू त्यांना फोन करून हे सांग की तुला निवडणुकीसाठी तिकीट मिळालेलं आहे म्हणून. त्यामुळे तू सुद्धा त्यांना सांग की यावेळेस आम्हाला सहकार्य करा म्हणून आणि त्यांना पैसे देण्यासाठी सांग. की पैसे आपल्याला मिळाले तर अर्धी लढाई आपण जिंकल्यासारखं होईल असे नाना आता सगळ्यांना समजावतात. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो नाना, मी त्यांना कळवतो तसं. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, आपल्याला पाटील साहेबावर डिपेंड राहून नाही चालणार आणि समजा मात्र असं होऊ नये पण जरीही डील्स फिसकटली तर आता मात्र आपल्याकडे दुसरा प्लॅन आहे, तो रेडी असायला हवा. आणि तसंही वेळ खूप कमी आहे, आपल्याला असं हेल्पनेस होऊन नाही चालणार. त्यानंतर आता सारंग म्हणतो की मला असं वाटतं, कारण आपण आपलं नाव वापरून गावातील लोकांकडून जर पैसे घेतले तर. त्यानंतर जानकीला हे मान्य नाही. जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, आपल्याला हे असं नाही करता येणार. आपल्याला हे घरच नाही वाचवायचं तर नाना आणि आई यांची प्रतिमा सुद्धा आपल्याला जपायची आहे. त्यांच्या नावाला कोणतेही डाग लागायला नको. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, तू अगदी बरोबर बोलत आहे. जर आपण असं केले तर मात्र हा सयाजीला फायदा होईल. तो जास्तच खतपाणी घालण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे नकोय. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मायाला फोन करते आणि मायाला म्हणते की हे बघ माया, तुझ्यात मात्र लज्जा शरम काहीच उरलेली नाही. ऐश्वर्या हसून बोलत असते आणि हे बघ ना, अगं तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या घरामध्ये येऊन तुम्हाला धमकी दिली. तेव्हा आता माया अगदी नाटक करत म्हणते की हे बघ, त्यावरती म्हणजे त्या चाकूवरती तुझे फिंगरप्रिंट्स होते, मी तुला त्याबद्दल काही बोलले का? तर आता ऐश्वर्या तिच्यावर ओरडते आणि हे फालतूच जे काही ब्लॅकमेल करणं आहे ते बंद कर. आता जर या क्षणाला मी ठरवलं तर तुझा जीव घेऊन टाकेल, तुला संपून टाकेल. त्यावरती आता माया म्हणते की काय, तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देते का? त्यावरती माया म्हणते की अगं जरीही मी मेले, तुम्हाला मारलं तरी सुद्धा त्या अगोदर जो काही तुझा हा रेकॉर्ड केलेला जो आवाज आहे तर तो कोर्टामध्ये प्रूफ म्हणून पाठविला, तेव्हा तू किती वर्षासाठी खडी फोडायला जाशील ग? त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हॉट, म्हणजे तू सगळं रेकॉर्ड करत आहे तर. त्यावरती आता माया म्हणते की अगं जरा म्हणजे असा विचार कर, जर असे घडले तर काय होईल, असा डेमो जर केला तर काय होईल बरं? तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तू काय केलंस? आता मात्र माया म्हणते की तुला अलर्ट करायला. त्यावरती आता ऋषिकेश इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये आता नानांना म्हणतो की खरंच तुम्ही जे काही म्हणत आहात तर मी लगेच आता पाटील साहेबांशी बोलणं सुरू करतो. आणि सौमित्र, तू सुद्धा तुझ्या पद्धतीने प्लॅन बी चा विचार कर. त्यावरती आता नाना हे ऋषिकेशला म्हणतात की हे बघ, तू पाटील साहेबांशी बोलतो पण त्याविषयी आपली जी निवडणुकीची तयारी आहे ती सुद्धा त्यांना दिसायला हवी आणि गावामधील जो काही आपला बोलबाला आहे तो सुद्धा त्यांना दिसायला हवा. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाना, तुम्ही अजिबात विचार करू नका. जर असं झालं तर अगदी आम्ही सगळं काही अंगावर घेऊ आणि जर कोणी आमच्या अंगावर आलं तर घाबरणार नाही, त्याला शिंगावर घेणार. त्यावरती सौमित्र म्हणतो की अरे सारंग, आपल्याला असं नाही वागता येणार. तर हे करताना उलटसुलट झाले तर आपली आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जाईल, हे लक्षात घे. त्यावरती नाना म्हणतात की हो सौमित्र एकदम बरोबर बोलतोय सारंग. प्रचार करताना मात्र तोंडावर अगदी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागायचं आहे आणि प्रचाराची जबाबदारी आहे तर ती व्यवस्थित पार पाडायची. आणि माझ्या परीने मी मला काय तुम्हाला सुचवता येईल ते तुम्हाला सुचवतो. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की आपण बाजार समितीसाठी जे काही करतो ते लोकांपर्यंत पोहोचूयात, मग त्याने सुद्धा आपल्याला काहीतरी करता येईल. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की हो करेक्ट आहे आणि आपला हा अगदी चॅप्टर आहे आणि मी मात्र AI च्या मदतीने काहीतरी असे प्रमोशनल व्हिडिओज बनवतो, ते सोशल मीडियावर आपण प्रमोट करूयात. त्यावरती अवंतिका म्हणते की ग्रेट आयडिया, सोशल मीडिया आहे तर ते मी हँडल करते. नंतर नाना जानकीला विचारतात की जानकी, तुला काय वाटतं बरं, आणखीन काय काय करायला हवं?
हवं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा नाना, बाजार समितीतील अगदी प्रत्येकात म्हणजे छोट्यातलं छोटं काम करणाऱ्या प्रत्येकाला माणसाला आपल्याला भेटायला हवं. पर्सनली त्यांची विचारपूस आपण केली पाहिजे. डॉक्टर कसं करतात बरं, अगोदर पेशंटला विचारतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे मात्र ते आजाराचं निदान करतात. आणि तसेच मात्र आपण गावातील प्रत्येक अगदी सदस्याला, गावातील व्यक्तीलाही विचारायचं आहे त्यांचं दुःख काय, नेमकं त्यांना कुठे अडचण येत आहे, त्यांचा प्रॉब्लेम काय, आणि त्याप्रमाणे मात्र आपण त्यांचा तोडगा काढला पाहिजे. आणि थोडक्यात काय म्हणजे त्यांच्याशी असणारं भावनिक नातं आपण तयार करायचं, त्यांच्या सुखदुःखात आपण सामील व्हायचं. त्याने मात्र आपल्याला सगळं काही अगदी व्यवस्थित होऊ शकतं. त्यावरती नाना म्हणतात की हो जानकी जे काही बोलत आहे ना ते अगदी योग्य आहे, अगदी सुंदर अशी कल्पना आहे. हे बघ ऋषिकेश, अगोदर मात्र जानकी जे काही बोलत आहे त्याचा विचार करा आणि मग आपण प्रचाराच्या गोष्टी आहेत त्या ठरवत राहू. त्यावरती मात्र आता ऋषिकेश हो नाना असं म्हणतो, तर सारंग म्हणतो की नाना हे बघा मला मात्र एक सुचलेलं आहे, आपण मात्र आता दादाचा जो काही प्रचार आहे तर तो बैलगाडीतून करूयात. आणि त्यामुळे मात्र सगळ्यांना कळेल की आता रणदेवांची आहे तर ती मात्र अगदी शेतकऱ्यांशी जुळलेली आहे. तर नानांना सारंगची कल्पना आवडते, सगळ्यांना मात्र हसू येत असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि माया फोनवर बोलत आहे, तर माया ऐश्वर्याला धमकावते, माझ्याबरोबर मात्र स्मार्टपणा करण्याचा प्रयत्न करू नको, तो काही तू आज केलेला आहे. त्यावरती आता ऐश्वर्या विचारते की आज मी काय केलं. आता माया म्हणते की रणदेवांची प्रॉपर्टी अगदी खरेदी करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवायचं आहे का तुला, ही प्रॉपर्टी त्यांना तू गिफ्ट करत आहे, तुला अक्कल वगैरे आहे का. त्यावरती ऐश्वर्या हसते आणि म्हणते की मी जे काही करते तर त्याचा तुझा काय संबंध आहे माया. आणि मुळात म्हणजे काही गोष्टी मात्र अक्कल दाखवायला नाही तर त्याची अक्कल एखाद्याला त्याची लायकी दाखवायला करावी लागतात, हे लक्षात ठेव. त्यानंतर मात्र आता परत ऐश्वर्या विचारते की तू हे सर्व मला का विचारतेस. आता माया म्हणते की हे बघ म्हणजे तू तुझ्या आडनावाला रणदेवांच्या अगदी नावाला जागते, हे लक्षात घे. तू आता ही रणदेवांची प्रॉपर्टी खरेदी करून तू त्यांना हेल्प तर करणार नाही ना, असं आता विचारते. त्यावरती आता ऐश्वर्या पुन्हा म्हणते की काय ग तुला आता याची भीती वाटते का, आम्ही रणदेवे एकत्र येऊन आणि तुझं पितळ उघडं पाडू म्हणून त्याला घाबरतेस की काय. माया हसते, माया म्हणते की काय मी त्याला घाबरते का, आणि मग एकदा प्रयत्न करून बघ, ज्यासाठी मी आलेले आहे जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, तर ते मात्र पूर्ण केल्याशिवाय मी काही हटत नाही. एक गोष्ट लक्षात घे, अगं एक कारण असं आहे रणदेवांनी मात्र तुला किती त्रास दिलेला आहे, अगदी तू विसरू नकोस. हे बघ रणदेवांना मात्र तू सॉफ्ट कव्हर देणं हे मात्र तुझ्यासाठी घातक असेल. आणि हे बघ तरी सुद्धा तुला त्यांची पालखी व्हायचं असेल तर स्वतःची तिरडी आहे तर ती सजवायला घे. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की माया बेबी अगं तू माझ्या मरणाची चिंता करू नको, उलट मात्र तू तुझ्या भविष्याची काळजी कर आणि जे माझे उरलेले पैसे आहेत ते लवकरात लवकर मला दे, नाहीतर आता मात्र ही थोडी थिडकी मदत मी तुला करत आहे तर ती सुद्धा करणार नाही, हे लक्षात घे. त्यानंतर आता सगळे रणदिवे एकत्र आहेत परंतु लताबाई मात्र टेन्शन मध्ये आहेत, ती त्या मायाचाच विचार करते. सगळ्यांची चर्चा सुरू असते की नक्की पुढचा प्लॅन काय करायचा. आणि तेवढ्यात बोलता बोलता जानकीचं लक्ष लताबाई वर जाते. जानकी लगेच आता लताबाईकडे येते आणि विचारते की आई, तुला लताबाईचं लक्ष नाही. तेव्हा जानकी तिला हात लावते आणि म्हणते की आई. तेव्हा कुठे लताबाई भानावर येते आणि आता जानकी विचारते की आई काय झालं, तू इतकी अस्वस्थ का वाटते, तब्येत बरोबर आहे ना. तेव्हा लताबाई विचारते की हो ठीक आहे, परंतु सुमित्राताई कुठे आहेत. आता घराचा जो काही लिलाव आहे त्याबद्दल जानकी सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की त्यासाठी मात्र आईंनी कोल्हापूरच्या देवीला नवस केला होता. तेव्हा आता लताबाई म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जानकी म्हणते की दमली आहे का, तुला पाणी वगैरे देऊ का. लताबाई म्हणते की नाही ग, तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावरती जानकी म्हणते की अगं सांग ना काय आहे ते. बाजूला ये. तर जानकी म्हणते की अगं सगळ्यांची चर्चा सुरू आहे. तर आता लताबाई म्हणते की नाही तू बाजूला ये. लताबाई मात्र जानकीला आपल्या रूम मध्ये घेऊन येते आणि तिला रूम मध्ये घेऊन आल्यानंतर आता जानकी म्हणते की काय झालं आई, तुम्हाला अचानक असं आत का आणलंस आणि मगासपासून तू जरा अस्वस्थच वाटते, नक्की काय झालं. त्यावरती लताबाई म्हणते की अगं काय झालं आणि कसं हे तुला खरंच कसं सांगावं ते काहीच कळत नाही आणि निसंकोचपणे सांग की काय झालेलं आहे ते. काही बोललं का. त्यावर लताबाई नाही असं म्हणते आणि तेवढ्यात ऋषिकेश जानकीला आवाज देतो. तर लताबाई म्हणते की जा तुला जावई बापू बोलावतात. ऋषिकेश पुन्हा जानकीला आवाज देतो की जानकी अगं तुला नाना बोलावतात. तेव्हा आता जानकीचं मात्र लताबाई जे काही सांगत आहे ते ऐकायचे राहून जाते. तेव्हा आता जानकी म्हणते की बहुतेक नानांना औषध देण्यासाठी मी विसरले असेल आणि नानांना माहिती सुद्धा नाही की औषध वगैरे कुठे ठेवलेलं आहे म्हणून मी येतेच असे बोलून आता जानकी बाहेर जाते. आता मात्र तेवढ्यात माया येते. आता मायाला बघून आता लताबाई आणखीन घाबरते. माया मात्र संशयानेच आता लताबाईकडे पाहत असते. त्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीराव जेवत आहे इकडे. तर आता कावेरी विचारते की ऐश्वर्या तुला भाजी वगैरे आवडली का. ऐश्वर्या लगेच टॉन्ट मारत म्हणते की तेवढंच कुठे
तुला बरं करता येतं, नाहीतर प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसणं तुझं सुरू असतं. त्यावरती आता सयाजी म्हणतो की अगं तिचं जाऊन दे, तिच्याकडे कशाला लक्ष देतेस? बघ आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, त्यासाठी तुला मला मदत करावी लागेल. त्यावरती ऐश्वर्या विचारते की मी काय तुमची मदत करणार आहे डॅडा? आणि डॅडा हे बघा तसंही मला इलेक्शन आहे म्हटल्यानंतर खूप बोर होतं. त्यावरती आता सयाजी म्हणतो की काही झालं तरी तुला जमावं लागेलच. अगं इलेक्शन मध्ये किती कामं असतात. अगं माझ्यानंतर आता तूच आहे, मग मुळशीमध्ये तुझा रुबाब सुद्धा वाढायलाच हवा. फक्त लोकांमध्ये उडबस करावी लागते म्हणजे आपला रुबाब आहे तो मात्र वाढतो. कावेरी काकू तिथे जेवायला बसतात, त्यांचं बोलणं ऐकून घेत असतात. ऐश्वर्या आता म्हणते की हे बघा डॅडा, या सगळ्याची काही गरज नाही आणि हे बघा मला या सगळ्यामध्ये बोर होतं, त्यामुळे तुम्ही मला त्यात अडकू नका. त्यावरती सयाजी म्हणतो की हे बघ लाडाच्या वेळेस लाड आणि कामाच्या वेळेस काम, त्यामुळे तुला हे सर्व करावं तर लागेलच. हे बघ इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, आता खूप कामं असतात, त्यामुळे तुला मला मदत करावीच लागेल. ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा, तर आता सयाजी म्हणतो की अहो नाही आणि पण नाही. नंतर आता इकडे माया बरोबर लताबाईला फसवते आणि लताबाईला म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते अगदी तसंच करायचं. मास्कमॅन येईल आणि हळूच मी त्याच्या मागून येईन आणि पाठीमध्ये इंजेक्शन खुपसेल. आता लताबाई म्हणते की अगं तू तर याच्या उलट सांगितलं होतं. त्यावेळेस माया म्हणते की अहो हे बघा तुम्ही घाबरलात, त्यामुळे प्लॅनिंग मी चेंज केलेलं आहे. आणि लताबाईला मात्र ती एका ठिकाणी अंधाऱ्या रूमकडे तिकडे पाठवते आणि आता तिकडे पाठवून मात्र माया तोपर्यंत मास्कमॅनचा वेश घालून तेथे येते. लताबाई वाटच पाहत असते. तेवढ्यात लताबाईच्या मागून आता ही माया मास्कमॅनचा वेश घालून उभी राहते. लताबाई खूपच घाबरते. तर लताबाई घाबरतच मामा माया माया करत असते. माया तू कुठे आहेस? मायाला आवाज देते. तेव्हा आता ही माया मास्कमॅनच्या वेशामध्ये लताबाईला आणखीन धमकावते. बिचारी आता लताबाई खूपच घाबरते. तेव्हा मात्र आता ही माया आहे, माया मात्र आपल्या डोक्यावरची टोपी काढते आणि डोळ्याचा गॉगल काढते आणि लताबाई जेव्हा आता मायाचं खरं रूप पाहते तर लताबाईला एक खूप मोठा धक्का बसतो. माया तिच्याकडे बघून हसत असते तर लताबाई घाबरतच म्हणते की तू. तेव्हा आता लताबाई घाबरतच विचारते की अगं माया तू मास्कमॅनच्या वेशात कशी आली? त्यावरती आता माया अगदी दात खात अगदी चिरडून म्हणते कारण मीच आहे तो मास्कमॅन. ऐकून आता लताबाईला एक खूप मोठा धक्का बसतो. आता लताबाईला वाटतं की माया आपल्याशी वेडेपणा करत आहे. मला लताबाई म्हणते की अगं हा कसला वेडेपणा? तेव्हा आता माया लताबाईची गचंडी धरते आणि लताबाईला म्हणते की हे बघ तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठा वेडेपणा केला ना तुला आता सर्व. तर माया म्हणजे लताबाई खूप घाबरतच म्हणते की म्हणजे माझा संशय. आता माया म्हणते की हो अगदी बरोबर, तुझा संशय अगदी करेक्ट आहे, लक्षात घे. तुला आठवतंय का त्या दिवशी रूम मधून एका पुरुषाचा आवाज येत होता? त्यावरती आता लताबाईला तो क्षण आठवतो आणि माया जोरात ओरडत विचारते की येत होता का? तर आता लताबाई म्हणते की हो येत होता. किंवा आता लताबाई म्हणते की मला तू डांबून ठेवलं होतं ती तूच होतीस का? तर आता माया म्हणते की हो मीच होते. आणि माया म्हणते की हो आता मात्र मी तुला तुझ्याबरोबर काय केलं की मला सुद्धा त्या मास्कमॅनने अगदी डांबून ठेवलेलं आहे असं मी तुला भासवलं. त्यावर आता लताबाई विचारते की अगं पण का आणि कशासाठी तू हे सर्व केलं? त्यावरती माया म्हणते की कारण मला तुझ्याबरोबर जानकीच्या घरात घुसायचं होतं यासाठी. आता हे सर्व ऐकल्यानंतर लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव मात्र ऐश्वर्याला म्हणतो की तू त्या जानकीच्या बाजून बोलली तेव्हा मी तुला काही म्हणलो का? मुळे आता काही झाले तरी तुला शेवटी माझ्या बाजूने उभं राहावंच लागेल. लोकांना सुद्धा हे कळलंच पाहिजे की सयाजी पाटलांची मुलगी त्यांच्या बाजूने उभी आहे म्हणून. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ते तर आहेच, मी तुमची साथ नाही देणार तर कोणाची देणार? त्यावर आता हे सर्व ऐकून कावेरी काकू म्हणतात की कशासाठी तुम्ही तिला ही सर्व जबरदस्ती करतात? हे बघा आता ती सासरचीच माणसं आहेत. ऋषिकेश रणदिवे हे तिच्या अगदी सासरची माणसं असून ती लग्न करून आता रणदिव्यांच्या घरात गेलेली आहे, त्यांची सून आहे. शेवटी ती आपल्या दिरालाच पाठिंबा देणार. त्यावरती आता सयाजी रागाने कावेरीला म्हणतो मला तर असं वाटलं होतं की अजूनपर्यंत का नाक उपसलं नसेल. हे बघा कावेरी बाई, ज्यात आपल्याला कळत नाही त्यामध्ये मध्ये मध्ये बोलू नका. कळलं ना तुम्हाला? आता हे सर्व तुमचं काम आहे, फक्त चूल आणि मूल फक्त तेच काम बघा आणि आता गुपचूप जेवा. सारखं मध्ये मध्ये करत असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माया ही लताबाईला म्हणते दुश्मनाच्या घरामध्ये अगदी घुसून वार करणं हे जे काही आहे ते कशातच नाही. तेव्हा आता रडतच लताबाई विचारते की अगं तू कुणाला दुश्मन म्हणते? जानकीला जिने तुला बहिणीसारखं प्रेम दिलं, माया दिली, तिला तू अगदी दुश्मन म्हणतेस? किती नीच बाई आहेस ग तू, किती कृतज्ञ आहेस ग. इतक्या खालच्या थराला जाशील तू हे वाटलं नव्हतं आणि का तू कशासाठी हे सर्व केलंस म्हणून लताबाई खूप ओरडते. तर माया म्हणते की अगं हो इतका त्रास करून घेऊ नको, कारण मी मारण्या अगोदर तू मरून जाशील आणि हा ड्रामा आहे ना तो अगदी बंद कर. हे बघ मी हे सर्व का करते, माझं इंटेन्शन काय आहे हे सगळं मी तुला सांगेल, पण अगदी स्पष्टपणे मला तुझ्या मुलीला म्हणजे जानकीला संपवायचं आहे, लक्षात घे. या सगळ्याचा बदला मला घ्यायचा आहे. त्यावरती आता लगेच
लताबाई विचारते की कसला बदला घ्यायचा आहेस तुला. तेव्हा आता माया अगदी लताबाईला धरत म्हणते की आता त्या जानकीने मात्र माझा मकरंद दादा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता, त्या जानकीने मात्र त्याला नाकारलं, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दरीमध्ये ढकलून दिलं असे सांगत मात्र ती लताबाईला जोरात ढकलून देते. बिचारी लताबाई आई आई करत असते, तिच्या डोक्याला जखम होते. आता अगदी माया म्हणते की हो त्याच्यासाठी मात्र मी आता उभी आहे, जोपर्यंत ती माझ्या दादाशी लग्न करत नाही तोपर्यंत मी तिच्या वाटेमध्ये असेच काटे पेरत राहणार. तिच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जे काही वाईट घडत आलं ते सगळं काही मी केलेलं आहे. त्यावरती आता लताबाई आपल्या डोक्याला हात लावत विचारते की म्हणजे ऐश्वर्यावर गोळी तूच झाडली होती तर, आणि त्या 2 वयस्कर माणसाला सुद्धा. तर माया म्हणते की हो मीच मारलं आणि ते माझे आई बाबा नव्हते, माझा फक्त आणि फक्त दादा आहे, बाकी कोणी नाही. त्याच्यावर मी जीवापाड प्रेम करत होते आणि त्या दादाला मात्र त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी हे सर्व मी करत आहे. सर्व काही माया आता कबूल करते. त्यावरती आता लताबाई म्हणते की अगं याला प्रेम मिळवणं नाही तर ओरबडणं असं म्हणतात. आता माया लताबाईला म्हणते की अगं म्हातारे हो हो हो, मरणाच्या दारात असताना मात्र इतके फिल्मी डायलॉग मारायचे नसतात. मी मात्र मास्कमॅन बनून त्या जानकीला सांगितलं की माझ्या दादाचा मात्र तू स्वीकार कर, तो तुला त्रास नाही देणार आणि ना तुझ्या कुटुंबाला त्रास देईल तो, आणि तिने माझं नाही ऐकलं त्यामुळे मी सुद्धा तुझं नाही ऐकणार म्हणून जोरात ती लताबाईचा गळा दाबते. मी सुद्धा आता तिला उद्ध्वस्त करून टाकणार आणि तुला सुद्धा म्हणून जोरात ती लताबाईचा गळा दाबत असते. तेवढ्यात आता लताबाई जोराने तिचा हात बाजूला झिडकारते. माझ्या पोरीला तू उद्ध्वस्त करणार आहे, मी तुला नाही सोडणार असे लताबाई तिला धमकावते. तर माया हसायला सुरुवात करते. लताबाई जोरात मात्र आता ह्या मायाची गचंडी धरते आणि तिला आसडत असते. तेवढ्यात माया आपल्या खिशातून इंजेक्शन काढते. लताबाईवर जोरात ते इंजेक्शन खुपसून तिला बेशुद्ध करते आणि हे बघ तू जानकीला सांगायला निघाली होतीस आणि आता मात्र तुझा अतिशहाणपणा आहे ना तो तुला नडणार आहे तर, आणि आता मात्र तू तुझ्या जीवाला मुकणार हे नक्की असेल. आता इकडे मात्र म्हणजे जानकीला आता लगेच जाग येते. ती अगदी झोपेतून उठून उभी राहते. तर ऋषिकेश लगेच उठतो आणि जानकी काय झालं असं विचारतो. तेव्हा आता जानकीला संकेत मिळतो. तर ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी. पुन्हा त्या ऐश्वर्याने मात्र मास्कमॅनला घेऊन हे तुला वाईट स्वप्न पडले का, हे बघ आपलं घर कुठेही नाही जाणार. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मला असं वाटत होतं की कोणीतरी माझं नाक तोंड दाबलं आणि मला श्वास कोंडल्यासारखं होत होतं. जे काही मी बघितलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तू थकलेली आहेस म्हणून तुला असले भास होतात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, भास नाही, जे काही मी पाहिलं ते वेगळं होतं, कोणीतरी कोणाला तरी मारत होतं. तेव्हा आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. आणि आता मात्र जेव्हा जानकी सकाळी उठते तर लताबाईंच्या रूम मध्ये जाऊन ती चिठ्ठी पाहते आणि ती चिठ्ठी घेऊन ऋषिकेश बाहेर येते. सारंग लताबाईंची ती चिठ्ठी वाचतो. त्या चिठ्ठीमध्ये मायाने खोटं लिहून ठेवलेलं आहे की आपल्या घरात जे काही घडत आहे त्यांच्यामुळे घडत आहे म्हणून लताबाई घर सोडून गेल्यात. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तर आता जानकी सायलीला बोलून घेते आणि सायलीला बोलून गेल्यानंतर आता सगळं काही सांगते की त्या मकरंदमुळे आमच्या घरावर एक खूप मोठं संकट आणि सावट आलेलं आहे. त्या गोष्टीचा सुगावा नाही लागत. तर सायली म्हणते की आता मी आलेले आहे त्यामुळे तू जानकी काळजी करू नको, आता सगळं काही नीट होईल म्हणून दोघी घट्ट एकमेकींना मिठी मारतात. आणि जेव्हा सायली गाडीतून जायला निघते तोच आता तिचं मायाकडे लक्ष जाते. सायली मात्र मायाला ओळखते, म्हणजे ही मकरंदची बहीण आहे आणि जानकीने हिला ओळखलं नसेल म्हणून सायली पुन्हा आता जानकीला हे सर्व सांगायला येते. तेव्हा मात्र आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.